हे बघा फोनवर बोलणं चाललं. कोणाला बोलती? कोणाला? नीताला. आता दिसल्यावर करणं लागत. सगळ्याचं म्हणणं आहे तू गावाकडे गेलं काम सांगायला म्हणे त्यांना. पुण्याला तर नव्हते करत. आंबे गावाकडे म्हणलं ना एवढा फायदा होतो. आंब्याचे डगळे इकडे बघा, इकडं हराळी आहे, इकडं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये. आणि तुमचा खूप सारा प्रतिसाद मिळतोय आपल्याला आणि खूप सारं प्रेम मिळतंय. तर सगळ्यांचा आभारी आहे. आता 20,000ला फक्त आपले 100च बाकी आहे. तर असाच सपोर्ट करत राहा. मस्त व्हिडिओ बनवायला पण मजा येते आणि गावाकडे आलो तर गावाकडचे व्हिडिओ पण मस्त चाललेत. पण विषय काय झालाय माहितीये का, गावाकडे आलो ना भरपूर साऱ्या अशा कमेंट येत आहे की दादा तू आजीला काम सांगतोय, आजीचं वय तरी बघ, आजीचं किती वय झालंय तरी आजीला भांडे घासायला सांगताय. आणि डबल इकडं चांगलं होतं, पुण्याला काय करतोय, पुण्याचं काय खरं नाहीये, सगळ्या गोष्टी आहे. हे इकडं आजी आहे आमच्या. आजी तुम्हाला कोणी भांडे घासायला सांगितले? कधी भांडे घासले ना तुम्ही? काल घासले, परवा घासले. आता दिसल्यावर करणं लागत. सगळ्याचं म्हणणं आहे तू गावाकडे गेलं काम सांगायला म्हणे त्यांना. पुण्याला तर नव्हते करत. दिसलं ते करणं लागत असतं. आता गडबडीत आता लक्ष्म्याचं तर लय मोठा, दुसरं काय असं भांडे कुठेच येते. हा पण तुमचं लय वय झालं म्हणे, आजीचं लय वय झालं आणि तुम्ही त्यांच्याकडून काम करून घ्यायले, तुम्हाला शोभतं का? कोण म्हणत? ते कमेंट करते ना आपल्याला, आपले व्हिडिओ जे बघते का ते बोलत असते. आणि त्या ठाऊक त्याला ते दिसतं ना, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ना, भांडे घासताना दाखवलं का? बर मग काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? काय नाही बाबा, मग आता घासणार काय इथून पुढं का नाही? दिसलं ते करीन, नाही दिसलं तर राहिलं. हे बघा हे विषय. आजीचं म्हणणं काय आहे की बाबा दिसलं ना तर करायचं, कारण सध्या यांच्या मागे बी भरपूर व्याप आहे. तर त्यांना असं कोणी नाही बळजबरी करत की घासा म्हणून. पण चालतंय, कारण कसं आहे माहिती आहे का, थोडंफार हातपाय बी त्यांचे म्हणजे मोकळे राहतात, करतात ते थोडंफार भांडे बिंडे घासतात. पण तरी प्रयत्न सांगतोय मी वैष्णवीला पण आईला पण की बाबा आजीला भांडे घासू देऊ नका, होईल तोपर्यंत तुम्हीच करा म्हणून. आणि आज हरतालिका आहे. माझ्या परिवाराकडून तुमच्या सगळ्यांना हरतालिकेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे बघा आजचा पसार आहे. आंबे गावाकडे म्हणलं ना एवढा फायदा होतो. आंब्याचे डगळे इकडे बघा, इकडं हराळी आहे, इकडं शेतातून आणलेला बेल आहे, त्याच्यात आगाडा पण आहे. हराळी आगाडा, आंब्याचं डगळे, पुन्हा बेल पण आहे. डबल काय आणलं ना? हा इकडं बा सीताफळ आहे, कणीस आहे, जांब आहे, मक्का आहे. म्हणजे इकडं कसं आहे माहितीये का, काहीच विकत घ्यायचं काम नाही. सरळ सरळ म्हटलं तर इकडं सगळं आपल्या इकडं भेटतंय. सगळं भेटलं असतं आजी तिथं पुण्याला. भेटलं असतं, नाही भेटायचं इतकं. 100 रुपये लागले असते, 100-150 रुपये. ते किती लागन पण ना भेटायचं ना, भेटलं ना. इकतं ना आजी तिथं. इकतं हा पण मग लय महाग भेटतं. आपल्या इथं कसं आपण फुकट मध्ये घेतो ना, वावरातून जायचं घेऊन यायचं काम आहे फक्त. हा हे बघा फोनवर बोलणं चाललं. कोणाला बोलती? कोणाला? नीताला. ही बसण्याची पद्धतच पहा, बडबड किती करतीये. नीता म्हणती का? नीता आत्या त्या टप्पू देते त्या. नीता म्हणू नाही.
काय बडबड करते, काय गुन्हा करायला लागली पोरगी. काही नाही झालं, काहीच नाही झालं, काहीच नाही झालं. याशी रिकामे नाही नाही नाही. पूजेची किती तयारी झाली. आणि तू सासूला काम सांगू नका. सगळे बोलते भांडे कस काय, त्या आजीचं वय किती आहे काय ते तरी बघा म्हणते ते आधी. घरी आल्यावर करमत नाही मला म्हणून घासते ते. हा तसा विषय नाही तर बाकी. आम्ही तिथं काही एक दिवस सुद्धा घासू दिले नाही. पुण्याला घासले आजी. नाही बाबा, त्या उड्यावर घासणं लागत येत मला, कुठं उभं राहत. दिलं नाही इथं, पण इथं आता मोकळं द्यायला मोकळं म्हणा ना. इथं कसं आहे माहितीये का, इथं आहे थोडंफार सगळं खालीच आहे, पाणी आहे, सगळ्या व्यवस्था आहे नाही करे. आज काय काय असतं पूजेला. हा फळं झाड पानं गिणं फळं सगळे. गणपती बाप्पा झाकून टाकलेत. गणपती नाही ते गणपती आता ठेवतो ना. तर असा विषय ठीक आहे. इकडं काय आणलं रे. वैष्णवीनं आणले फुलं. आणि आज उपवास कसा असतो आहे. आज उपास असतो, कोणी कोणी नुसता फळा उपास धरतात. तुम्ही कसा धरायले मग. आम्हाला नाही, आम्ही एक टाइम फराळ. हा एक टाइम फराळ. अरे काय मतलब आहे मग त्याला, एक टाइम फराळत म्हणल्यावर एक टाइम जेवण करून तू बी का. आता मी घरी ते कसा उपवास ज्याची तब्येत साथ देईन ते धरण, जसं ज्याला जमन तसं चला. तू काहीच नाही केलं आम्हाला. काही नाही केलं, जा खेळायला. काय झालं. हो. आजी चिडले. आजीच काय म्हणणं आहे. उपास सगळ्याला धरायचा आहे. तू नाही म्हणला का धरू नको म्हणून ते तसं संतापले. कोणाला म्हणलं. तू म्हणलं ते भरायचं, तर मी धरते मग तिला कोण नाही धरायचं त्या म्हणते. तो काय म्हणणं धरायचा का नाही. ए काय झालं तुला. नुसतं खेळायला पाहिजे माकडाला. दोघी जणी मैत्रिणी आहे. ए पडशील पडशील. अगं पडशील ना तू. ए पूजा किती वाजेला मांडायची आता लगेच. त्यांची पूजा मांडणं चालू आहे, पण काय माहितीये का यांना वेळ आहे भरपूर. पूजा मांडली केलेली. बाकीचा व्हिडिओ नेक्स्ट टाइम कसा आहे माहितीये का, 2 पार्ट येणार ह्याचे. एक मी हे टाकतोय आता आजचा तुझी तयारीचा. कारण कसं आहे माहितीये का, पूजा बिजा झाली ना संध्याकाळचा आपण दुसरा एक वेगळा घेऊ नाही का. हा देव ते सगळं आहे आपल्याकडे इथं. हो का. वैष्णव आता बरं वाटतं तुला. 2 सलाईन ते घेऊन. 1 सलाईन घेतली का. आज आमचं घर सगळं त्या मानानं मला वाटतं की पहिल्यासारखं झालंय. आज सगळं हे बघा सगळं व्यवस्थित लावून दिलेलं आहे इकडं. आणि इकडं पण सगळं असं आहे. आता वाटायला का असं सगळं झालं ना. अगं का ग आपल्या आजी आहे ना दीदी. पडन ग आजी आपल्या दीदी. दीदी नको नको. तर इकडं आई माझा झालेलं आहे पोह्याचं. नानाचं जेवणाचं काय स्वयंपाक झाला का तुमचा.
हा का? नाना कोणासोबत चालले मग? अच्छा, ते बघा सगळी तयारी झालेली आहे मस्त. वैष्णव आपले 20,000 होत आहे, 100च बाकी आहे. आणि इकडं आल्यानंतर आपले व्हिडिओ पण सगळे चालले. सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण इकडंच राहायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुझं? तसं नाही, तुला एक सांगावं लागेल ना, जसं जमलं तसं नाही बोलता येणार ना. आता गेल्यावर पाहू ना, मग आता जाऊन येऊ तिकडे. आता कसं राहते सगळं चांगलं आहे नाही का? यांचं म्हणणं काय माहिती का, दोन्हीकडे बी चांगलं आहे, पण मग तुला एक सांगावं लागेल, इकडं करमतं का तिकडं करमतं जास्त? मनातून सांग, इकडं का तिकडं? तिकडून इकडे येऊ वाटत नव्हतं, आता इकडून तिकडे वाटत नाही असं. इकडं बी एक करमतंय, दोन्हीकडे बी सेमच आहे. नुसती बडबड करायला लागली दीदी. आई तुला इकडे जास्त करमतं का तिकडं? इथंच करमतं का? ए दीदी शांत बस ना ग जरा. सगळे म्हणे आहे तरी मी महालक्ष्मी तिकडे न्यायला पाहिजे, वैष्णवी गणपती तिकडे न्यायला पाहिजे. पण तुमच्या सांगू का, तुमच्या माहितीचं गावातलं हे असं. आमच्या आजी म्हणते की बाबा भाड्याच्या ठिकाणी भाड्याच्या घरात महालक्ष्मी बसू नका, मी आहे तोपर्यंत तरी बसू नका म्हणे. गणपती महालक्ष्मी नाही का आजी? महालक्ष्मी तिकडे न्यायला पुरत्या नाही. आपल्या घरात आपली लक्ष्मी भाड्याच्या घरात घालायची का? या असा विषय असतो. आपण तिकडे राहतो पण महालक्ष्मी इकडेच बसवायच्या, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. आता आई डबल कधी वापस यायचं नाही? आता दिवाळीला आलो तर येऊ आता, नाही का? दिवाळीला आलो तर दिवाळीला येऊ, इकडे दिवाळी करून 3 दिवस चालले. बघू आता. आपल्या बहिणी पण पोरी पण काय करते काय माहिती. आम्हाला पुण्याला यायचं दिवाळीला, तर मग दिवाळी तिकडे करू, नाही तर मग 3 दिवस येऊ इकडे, 4-5 दिवस दिवाळी करून चालले. ओके. आता गाडी सगळे बसते, आपण एवढे यायचं 3 दिवस, पोरी बी 2-4 दिवस राहते तिकडे. काही येऊ शकत नाही इतक्या दूर. आहे आता 20,000 व्हायला लागले, आता 100च बाकी आहे. करू ना मग काहीतरी त्याचं 20,000 केलं. केक आण, केक सानूच्या हाताने केक आण. तर चला, कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे व्हिडिओ बनवायला. सगळेजण व्हिडिओमध्ये येतात, नाही का वैष्णवी? तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूजापाठीची गडबड आहे, आम्हाला सगळं आवरायचंय. हां, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त 100 राहिलेत 20,000ला. त्याच्यानंतर लाईव्ह येण्याचं आमचं येऊन जाईल डेट. तर चला, भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.